तर वसईमधील किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात शूट करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला एका परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने रोखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। मैं तेरे को मान दिया ना हिंदी में बात करके, तो मेरे को तू सम्मान देना चाहिए ना महाराष्ट्र में मराठी बोल के। कितने साल हो गए तेरे को जॉब करके यहाँ पे? 2 साल। कितने साल हो गए? 2 साल हो गए। हाँ, मराठी क्यों नहीं सीखा? मराठी का नाही येत तुला? कधी शिकणार? कधी शिकणार मराठी? हा, नाव दाखव जरा। ब्रिजेश कुमार गुप्ता हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे हा वसई फोर्टला असतो बरोबर, सिक्युरिटी गार्ड हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय। याचं काय केलं पाहिजे? आणि बोलतो हक्कानी मला मराठी येत नाही। ओके, काय काय बोलला? कोण बोलला? आता हे लोक काय बोलले ते ऐकत दादागिरी दाखवत आम्ही दादागिरी नाही तू बोला ना, दाखवलेली आहे। तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना। पहिली गोष्ट तुला मराठी बोलता येत नाही बरोबर, चल नाही येत पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास। तुला किती असेल 3 मन? आता लक्षात ठेव, तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉब असणं तर जावं तर लागणार। आणि तुम्ही छत्रपतीला मान आहे ना इकडे देत नाहीत ना, वसई एकुडेही वसई फोर्ट इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे। गड कशी तुटली, कपल काय करतात इथे, कुठचे कपल आपल्या आई बहिणीबरोबर येतात तर ठीक आहे मानतो मी, पण आलतू फालतू कपल येतात तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय? फुटतात? छत्रपती कळतो का तुम्हाला? छत्रपती कळतो? थांबवायचं नाही छत्रपतींना। फालतूगिरी करतोय आम्ही? फालतूगिरी करतोय? कपडे घालून काय दारू पितात तिथे मुलं? नाही ना, मग इज्जत मध्ये मान सन्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्यापासून शिकून यायचं, त्याशिवाय इकडे यायचं नाही आमच्याकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।